माझ्या ऑफिसच्या बिल्डिंगच्या बॅकयार्डमध्ये हे केळीचं झाड आहे. हे केळीचं झाड ना जवळपास मी जेव्हापासून आम्ही या कंपनीला जॉईन केलं ना तेव्हापासून आहे. ठीक आहे. तर आता बघा हा पूर्ण वाढलेला आहे. याचे पानं आपण आपल्या पूजेसाठी, आता भविष्यात जे काही व्रत वैकल्य येणार आहेत त्याच्यासाठी उपयोगी पडतात आणि मार्केटमध्ये पण विकल्या जातात. ठीक आहे. तर बिल्डिंगचा एक जो आहे केअरटेकर तो येतो आणि याला पूर्णपणे काढून टाकतो जमिनीपासून. असं पण नाही, पूर्ण जमिनीपासून काढून टाकतो. तर हे झाड ना परत हे बघा जवळपास मी 1 या 1.5 महिन्याचा कालावधी समजून घ्या, याला काढून टाकल्या गेलो होतं पूर्ण जमिनीपासून. तरी पण हे जेव्हापासून पाऊस चालू झालेला आहे हे झाड याची वाढ एवढ्या लवकर होते की खूपच. तर हे झाड वाढलेलं आहे. तसंच आपल्या मनामध्ये खूप नकारात्मक विचार असतात. एक नकारात्मक विचार हा दुसऱ्या नकारात्मक विचाराला कनेक्ट करतो आणि आपला दिवस पूर्ण एका विचारात निघून जातो. जसं की मालीने येऊन ते झाड जमिनीपासून काढून घेतलं, तसंच आपल्याला आपल्या विचारावर विचार करून आपला तो एक थॉट काढून टाकायचा आहे आणि जमिनीमध्ये एक सकारात्मकतेचं झाड रोपवायचं आहे. ठीक आहे. तिकडे बघा एक छोटूसा लाल गुलाबाचं झाड दिसतं आहे जे जमिनीत रोपवायचं आहे. त्या काकूने आणलेलं आहे. सो सांगायचं असं आहे की आपण आपल्या या माइंडमध्ये, मेंदूमध्ये एक असा थॉट रोपवायचा आणि दिवसभर त्याच्यावर चिंतन करायचं की नाही. कारण की एक चांगलं चिंतन ना, एक चांगला थॉट आपल्याला दिवसभर ना खूप फ्रेश ठेवतो. खूप फ्रेश, एवढा फ्रेश ठेवतो की सडनली आपण माहिती आहे दूरचे एक पॉझिटिव्ह विचार करतो की हां आपण ये कर लेंगे, ये मिल जाएगा, ये हो जाएगा. म्हणजे या एनर्जीमध्ये असतो. तर प्रत्येकाने एक विचार करायला पाहिजे की नकारात्मक हा आपला शत्रू आहे, आळस नाही आहे. आळस तर तो नंतर आला, सर्वात आधी आहे एक चुकीचा विचार. म्हणून आपल्या विचारावर लक्ष ठेवावं आणि बस एक चांगला विचार करावं आणि हसत खेळत राहावं.